प्रकाश आंबेडकर सध्या महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। फुलेवाड्यामध्ये ते आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। प्रकाश आंबेडकरांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने सकाळपासून अनेक नेते हे अभिवादन करण्यासाठी फुलेवाड्यामध्ये येत आहेत। या ठिकाणी आता प्रकाश आंबेडकर हे देखील पोहोचलेले आहेत। त्यांची ही दृश्य आपण पाहतोय। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी प्रकाश आंबेडकर सध्या फुलेवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। या ठिकाणची ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। आंदोलन देखील केले जात आहे। जो चित्रपट आता त्यांच्या जीवनावर आधारित होतो तो चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी देखील करण्यासाठी ही घोषणाबाजी केली जाते। त्या घोषणाबाजीची ही थेट दृश्य देखील आपण पाहतोय। तर एकीकडे प्रकाश आंबेडकर हे आता अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। दुसरीकडे आता महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित जो चित्रपट येतोय तो चित्रपट टॅक्स फ्री करण्यासाठी घोषणाबाजी देखील या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। ती घोषणाबाजी देखील आपण पाहिली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलेलं आहे। महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे अभिवादन करण्यात आलं। सकाळपासून अनेक नेते मंडळी फुलेवाड्यामध्ये येत आहेत आणि महात्मा फुले यांना अभिवादन करत आहेत। तर पुण्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे दाखल झालेले आहेत। फुलेवाड्यामध्ये त्यांनी महात्मा फुलेंना अभिवादन देखील केलं। तर महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी आता आक्रमक झालेली आहे। काही लोकांच्या म्हणण्यामुळे हा पिक्चर पुढे ढकलल्याचा आरोपही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला। तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर आता फुलेवाड्याच्या बाहेर आंदोलन करतायत। प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन केले जात आहे। महात्मा फुलेंच्या जीवनावर जो आधारित चित्रपट येतोय तो चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा यासाठी देखील आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। तर महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तारीख पुढे ढकललेली आहे आणि त्या विरोधामध्ये हे आंदोलन आता केले जात आहे। तर आंदोलनाची ही थेट दृश्य देखील आपण पाहतोय। प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पुण्यातील या आंदोलनाची दृश्य देखील आपण पाहतोय। पुण्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे दाखल झाले होते। फुलेवाड्यामध्ये त्यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं आणि महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित जो चित्रपट येतोय त्या चित्रपटाच्या संदर्भात वाद निर्माण झालेला आहे। तो चित्रपट त्याची रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे। काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे हा चित्रपट पुढे ढकलल्याचा आरोप देखील आता त्यांनी केलेला आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर हे आता फुलेवाड्याच्या बाहेर आंदोलन देखील करतायत। तर हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी देखील या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय।
प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आल्यानंतर त्यांनी आंदोलनाला लगेच सुरुवात केलेली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर हे आता फुलेवाड्याच्या बाहेर आंदोलन करतायत आणि आता ते माध्यमांशी देखील संवाद साधतायत। त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहे आणि ते काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। वर आधारित चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। खाली घे रे, खाली घे, दिसत नाहीये डोकं। एक मिनिट राजाराव। प्रकाश आंबेडकर आता माध्यमांशी संवाद साधतायत। त्यांची भूमिका नेमकी काय आहे ती देखील आता पुढच्या काही मिनिटांमध्येच स्पष्ट होणार आहे। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचितच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। या चित्रपटाची रिलीजची तारीख पुढे ढकलल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे। तर हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी देखील आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येते। तर फुलेवाड्याच्या समोरची ही दृश्य आपण पाहतोय। प्रकाश आंबेडकर आता माध्यमांशी संवाद साधतायत। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। महात्मा फुले यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत। त्यांचं कार्य 150 वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही 150 वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य सर्व समाजामध्ये स्वीकारल्या जाते असं दिसत नाहीये। तर अजूनही काही वर्ग असा आहे, काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्यामध्ये जळजळतंय, विरोध चाललेला आहे। आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे। त्यांची क्रांती ही महत्त्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो। देश घडवणारी क्रांती आहे आणि म्हणून सर्वच त्याला असणारा अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सर, आंदोलन पण करताय। जो चित्रपट महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार होता, आज खरं तर तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांची 158वी, पण तो काही संघटनांनी विरोध केला। आता तो चित्रपट 15 दिवसानंतर प्रदर्शित केला जातो। ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य, काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे। काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य, ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे। त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे, केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे, तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही। आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही। याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही, तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल।
पण सर ते दृश्य कट केलेले आहे ते आता अजून कट केलेले नाहीत, अजून त्याच्यावरती वाद चाललेला आहे. सर, स्मारकाच्या विषयी देखील छगन भुजबळ यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली. ते तर म्हणतात की मी आता आमदार आहे, जर वेळ पडली तर मलाच स्वतःला उपोषणाला बसायला लागेल. त्यांचं असंही म्हणणं आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निधी तर देतात, मात्र अधिकारी कुठेतरी कामाला दिलं नाही करतात. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी शासनामध्ये आहेत, शासनामध्ये असल्यानंतर उपोषणापेक्षा त्यांनी निधी वापरल्या कसा जाईल, त्याचं नियोजन कसं केलं जाईल आणि त्याच्याचबरोबर त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाईम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून, का शासन त्यांचंच आहे, अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असं जर टाइम टेबल ठरवला तर मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. मग कोरटकर त्याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण. पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याची देखील चर्चा आता सुरू आहे की महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं तर त्याबद्दल कडक आणि कठोर शासन. ते शासनाने कायदा करावा त्याचं सगळेजण स्वागत करतात. सर, जरी कायदा केला ना, आता तुम्ही चित्रपटाचा पण विषय घेतलाय, ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात ते महापुरुषांवरती असू द्या किंवा इतर कुठल्याही आपल्या ऐतिहासिक साक्षावरती असू द्या, त्याला विरोध हा होतोच. मग सेन्सर बोर्डाने कुठेतरी या बाबतीत वेगळा कायदा किंवा काही इतिहास तज्ज्ञ घेतले. ते माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्नमेंट गाईडलाईनप्रमाणेच त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं. आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असणारा स्वतःच्या विचारसरणी फिल्मवरती लादता येत नाही अशी परिस्थिती आहे. सर, Thank you. चला. 26/11 हल्ल्यातील मास्टर माइंड जो आहे तहूर राणा, त्याची आता कस्टडी भारताने घेतलेली आहे. त्याला प्रत्येक शहरात फिरवलं जाणार आहे. मोठं यश म्हणावं लागेल भारतीय सरकारचं. मी म्हणणार आहे यश नाही आहे, हा टिटपूचा आहे त्याच्यातला. सर, म्हणजे काल ज्या पिल्लाईचं होम सेक्रेटरी पिल्लाय त्या काळी होते, त्यांचं स्टेटमेंट जर आपण असं वाचलं तर त्यांचं स्टेटमेंट होममंत्रीच त्या ठिकाणी म्हणते की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तुटपूजा त्याच्यामधला आहे, हा काही मेन आरोपी नाही किंवा हा काही त्याच्यामधला नाही. त्याच्यामुळे उगीच असं ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने करून उदयनराजेंनी या ठिकाणी काही वेळापूर्वी असं म्हटलं की पहिली स्त्री शिक्षणाची जी शाळा आहे ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली, जेव्हा की इतिहास आपण सगळेजण जाणतो. त्याला मोठा विरोध होताना अनुकरण थैंक यू वेरी मच. महात्मा फुलेंचं अनुकरण केलं. कैसे देखते हैं आपकी क्या प्रतिक्रिया? देखिए, सेक्रेटरी पिलाई उस वक्त जो थे उनका कल बयान आया है और उन्होंने कहा कि काफ़ी थऊर राणा जो है वो बहुत बड़ा व्यक्ति ने बहुत छोटा व्यक्ति है, इसलिए इसकी बात नहीं होनी चाहिए और बहुत बड़ी उपलब्धि है ऐसा उन्होंने खुद माना नहीं है. तो मेरे ख्याल से होम सेक्रेटरी का बयान जो है वो सबने वैसे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.